नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे आपलं सीता नहेरे किचन रेसिपीमध्ये. तर मैत्रिणींनो, आज तुम्हाला दाखवणार आहे चटणी. आंबट गोड तिखट ही चटणी तर तुम्ही कशाबरोबर खाऊ शकता अशी चटणी होणार आहे. जबरदस्त तुम्ही पावाबरोबर खा किंवा तुम्ही भज्यांबरोबर खा, कोणी पाणीपुरीवर घ्या टाका किंवा शेवपुरीवर टाका. पाणीपुरीचं पाणी बनवतो त्याच्यात टाका तुम्ही, किंवा रगड्यामध्ये असली ते त्याच्यात टाका. भज्याचे तर अनेक प्रकारे त्याच्याबरोबर खाऊ शकता तुम्ही. एवढी जबरदस्त चटणी आहे, नाही तोंडाला पाणी सुटणारी आंबट गोड तिखट चटणी. पण हिच्यात मी नाही घालणार लिंबू, नाही घालणार चिंच. तर ही कशाची बनवणार आहे ती पण तुम्ही पहा. अगदी मस्त चटणी बनवणार आहे, तोंडाला खरंच पाणी सुटेल. 1000 वेळा तुम्हाला सांगितलं. तर ही चटणी एवढी जबरदस्त आहे. तर जाऊया आता बनवूया, आपण बघूया कशा पद्धतीने बनवते मी. तर पहा, आता मी इथं ठेवलेली आहे कढई. कढईमध्ये एक पळीभर तेल ओतायचं आणि अर्धा चमचा जिरं टाकायचे. आपल्याला जिरं पावडर पण टाकायची आपल्याला, म्हणून मी अर्धा चमचा जिरं टाकलेलं आहे. चांगलं फुलून द्यायचं जिरं. मस्त फुलल्यानंतर पुढचं प्रोसेस करायची आपल्याला. छान फुलत आलेलं आहे जिरं. आता मी टाकते पुढे. त्याच्यात काय पहा, तर एक वाटी भरून, म्हणजे साखर घेणार आहे तेवढीच वाटी भरून. तर आता मी हे माप टाकलेलं आहे, तुम्हाला कळेलच. तर ही वाटी एवढंच पाणी राहिलेलं आहे एक ग्लासमधलं. पण वाटीचं माप पहा, एवढी साखर आहे नाही, एवढीच पाणी घातलेलं आहे मी त्याच्यात. म्हणजे ते ग्लास तेवढंच होतं. थोडंसं पाणी काढून ठेवलेलं आहे. तर पहा बरं, आता तर ही साखर वितळून द्यायची छान. साखरेचा पाक वगैरे काही करायचं नाही आपल्याला, फक्त वितळली पाहिजे साखर, एवढंच करायचं आहे. हे बघा, आता बऱ्यापैकी हे पाणी वितळत गेलेले आहे. आता पुढचं प्रोसेस मी करून दाखवते तुम्हाला. तर मैत्रिणींनो, खरंच ही चटणी मी एकदा बनवूनच पहा. खरंच टेस्टी आहे, खूप छान लागते ती. ते पहा, पाणी ते सर्व वितळलं आहे. उकळी यायला लागलेली आहे आता पाण्याला. उकळी आली पाहिजे पाण्याला. नंतर आपल्याला प्रोसेस करायचं आहे पुढचं. पण पाण्याला उकळी आल्याच्या नंतर त्याच्यात सामग्री टाकायची आपल्याला. तर हे पहा, आता बाजूला ठेवते मी. आणि ते पहिलं टाकते जिरं पावडर 1 चमचा भरून, पाव चमचा चाट मसाला पावडर, पाव चमचा काळे मिरं पावडर, धने पावडर, हे 3-4. आणि इथे घातलेला आहे आमचूर मसाला. पूर्ण अर्धी वाटी आहे आमचूर मसाला. बघा, ही वाटी आहे ना, ही पूर्ण वाटी अर्धी आमचूर मसाला घातलेला आहे मी. तर ह्याच्यात मी बिलकुल चिंच लिंबू काहीच नाही घातलं. तर इथे फक्त आमचूर मसाला घातलेला आहे. बाजारात भेटतं मार्केटमध्ये आमचूर, ते विचारलं ना तर देतात. तर ही आमचूर मसाल्याची मी करणार आहे आंबट गोड तिखट अशी चटणी. तर आता आंबट तर झाली, गोड तर झाली, आता तिखट करायची अजून आपल्याला. तर 2 चमचे मी काश्मीरी लाल तिखट टाकणार आहे. ही पहा, 2 चमचे मी काश्मीरी लाल तिखट टाकलं. तर छान, आणि तो रंग पहा आता चटणीचा. पहा रंग. आणि ह्याला चांगली शिजवून द्यायचे, 2-3 मिनटं शिजली पाहिजे. बारीक गॅस करून मी ठेवलेली होती. 3 मिनटं जवळजवळ शिजून दिली मी तिला. 3 मिनटं. पाणी जरासं आटलं पाहिजे ना आपल्याला. असं करा. आत्तासुद्धा माझा गॅस चालूच आहे, बारीक गॅस ठेवलेला आहे मी, आणि शिजवून दिलेली आहे. 2-3-5 मिनटं म्हटलं तरी शिजवून द्यायची बारीक गॅसवरती. मग त्या चटणीचा मस्त रंग येतो, त्याचे आरक उतरतो आणि घट्टपणा पैदा होतो त्याला. म्हणून अशा आणि आरक उतरल्यावर त्या चटणीचा चव येते. तर अशा पद्धतीने जर चटणी बनवली तर तुम्ही काय विचारू नका. चटणी अशी जबरदस्त चटणी होती ना. तर तुम्ही पहाच एकदा, संपूर्ण व्हिडिओ पाहिला तर कळेल तुम्हाला काय काय बनते. मी एकदम बारीक गॅस करून ठेवलेले आहे बघा. बुडबुडे येतात ना,
तसे बुडबुडे आणलेले आहेत आणि ही मस्त चटणी घटसर झालेली आहे पहा. आता ही जरा थंड पडली आणि आणखीन घट्ट होईल. एवढी घट्ट झाली ना आणखीन घट्ट होईल पहा तुम्ही. आणि ही चटणीचा प्रकार आपला झालेला आहे. तर पुढे आणि खरंच मैत्रिणी एकदा तुम्ही चाखून बघा, बनवून पहा. तर मीठ टाकायचं राहिलेलं आहे अजून आपल्याला, तर मीठ टाकायची त्याच्यामध्ये. आता थोडासा गॅस मी फास्ट केला होता म्हणून त्याला बुडबुडी यायला आणखीन लागलेले आहेत. रंग आणि चटणीचं हे बघा, थिकनेस बघा चटणीची. खूप टेस्टी लागते, खूप छान लागते ही चटणी. तर इथे घातलेलं आहे मी मगजबी. तुमच्याजवळ असलं मगजबी तर घाला, नसलं तर सफेद तीळ घातले थोडे चिमटीभर तरी चालेल, छान दिसतं त्याने म्हणून. नाही त्याला घालायलाच पाहिजे असं काही नाही, दिसायला मस्त दिसतं, असं वाढलं तरी छान वाटते. ते दिसतं ना पांढरं पांढरं आतमध्ये, त्याच्यामुळे छान वाटते. आता मीठ टाकायचं चवीनुसार. आमचूरमध्ये मीठ होतं म्हणून मीठ आपल्याला अंदाजानेच टाकायचं, आपलं चव घेऊन टाका पहा. चव मस्त लागतात, छान एकदम पहा. तर ही बऱ्यापैकी आपली झालेली आहे. हिला थंड करणार आहे मी, नंतर बरणीत भरून ठेवायची. वर्षभर टिकणारी ही चटणी आहे. पण ही तर राहत नाही एवढी चटणी. तुम्ही पाणीपुरीचं पाणी करा, ही चटणी चमच्यावर होता आणि त्याच्यात पाणी होतात ते सारे. तुम्ही म्हणजे तुम्हाला सांगते ना मी, कशाबरोबरही खाऊ शकता बघा. आता ही झालेली आहे घट्ट, थंड पडलेलं आहे. तर बंद केलेला आहे गॅस आणि थंड पडून किती घट्ट झालेली आहे बघा. एक पळीभर ओतली आणि तर नुसतं आपलं तर टाकलं तरी चालती. तुम्ही आमट्यांमध्ये टाकू शकता. तुम्ही कुठली आमटी केली, तुम्हाला चटणी पाहिजे नसली आंबट गोडवाली, तर ती पण वापरू शकता. एवढा जबरदस्त हिची चव आणि हिचा रंग आणि हिची गॅरंटी देते तुम्हाला. नक्की करून पहा एकदा मात्र. पहा किती चव आहे त्याला. तर मी कढईमधूनच ओतते, पळीनी सारखं किती ओतत राहायचं. मग डायरेक्ट कढईमधून घेतलेलं आहे आणि ओते ते. पहा रंगावरच मला आवडते, पाहताच तोंडात पाणी सुटते. मस्त चटणी, छान. मैत्रिणी आवडली तर नक्कीच लाईक करा, सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये लिहून पाठवा कशी वाटली ही चटणी मला. तुम्हाला आवडली का? अगदी साध्या सोप्या पद्धतीत पटकन होणारी चटणी आहे. वेळ खात नाही जरा पण. सोपी पद्धत आणि एकदम खमंग लागणारी, एकदम चविष्ट लागणारी चटणी आहे. तर तुम्ही नक्की पहा आणि करून पहा. थोड्या वेळातच कमी सामग्री मेरी घरातल्या सामग्रीमध्ये बनते ही. काहीच लागत नाही याला जास्त, पण तोंडाची चव आणणारी चटणी आहे. हे बघा झालेली आहे पूर्ण. आपल्या पुसून लसूण मी आता घेते आणि तुम्हाला दाखवते कशा पद्धतीने केलेली आहे, काय केलेले आहे ते. आता पहा मी आता बाजूला ठेवते आणि भरलेली आहे आपली बरणी गच्च. वरून झाकण लावायचे तिला मस्त आणि फ्रीजमध्ये ठेवा, फ्रीजच्या बाहेर ठेवा. खूप छान दिसते, लागते पण. तर चला बाय, परत भेटूया काहीतरी वेगळं घेऊन.